अवॉर्ड द्यायचा तुला त्याच्यासाठी? ते चुकून पडलं होतं, सॉरी. येतो मी. मी जायला सांगितलंय का? माझ्या केबिन मध्ये माझ्या परमिशन शिवाय येणं आणि परमिशन शिवाय जाणं मला आवडत नाही. इथेच थांब. इतक्यात नाही जाऊ शकत तू. मला जरा बोलायचंय तुझ्याशी. मला सांग, सगळ्यात आधी तुझं नाव काय? मी विसरले. माझं नाव पप्या आहे, पण सगळे पप्पू शेट म्हणतात. पप्या डाळिंबे आणि सगळेजण पप्या शेठ म्हणतात. नवलच आहे. शेठ लोक आजकाल असं चहा वाटत फिरतात. छान. असो, मला बोलायचंय तुझ्याशी जरा महत्वाचं. कशाबद्दल? तुझ्यावर लागलेल्या केसेस बद्दल. तुझी फाईल माझ्या हाताला लागली. वाळू माफिया होतास ना तू? वाळूचा बेकायदेशीर धंदा करायचास ना? अहो मॅडम, पण ते सगळं आधी करायचो मी. आता सगळं धंदा बंद केलं. आता इमाने बरे कष्ट करतून पोट भरतोय मी. करून करून दमला आणि देवपूजेला लागला असं म्हणणाऱ्यांमधला तू आहे. आत्ता सुधारलायस म्हणजे तुझी मागची पापं धुतली गेली असं होत नाही ना? तुझ्यावर लागलेले गुन्हे सिद्ध झाले तर तुझं आयुष्य किती अवघड होऊ शकतं याची कल्पना आहे ना तुला? हा पण मॅडम, मी आधी सारखा नाही राहिलो आता. मी आपलं टपरे टाकले, स्टेशनरीचं सामान विकतोय, चहा विकतोय, कॉप्या काढतोय, चांगली कामं करतोय सगळे मी. एवढी सगळी चांगली कामं तुझा सत्याच तुला या सगळ्या कामांमध्ये चुंबतोय ना? त्याचीच चाकरी करतोस ना तू? कसं आहे ना पप्या, पप्पू शेठ नाही, टपरीवाला वाळू माफिया. हा, हे करेक्ट आहे. टपरीवाला वाळू माफिया. कसं आहे, मला तुझ्या गुन्ह्यांचा पाढा वाचून दाखवायचा नाहीये. मला इंटरेस्ट सुद्धा नाहीये. पण तुझी